निर्विरोध चुनाव के बारे में चीफ इलेक्टोरल ऑफिसर को लेटर 4 वकीलों ने मिलकर केडीएमसी इलेक्शन ऑफिसर अभिनव गोयल को लेटर दिया। निर्विरोध चुनाव प्रक्रिया कैंसिल की जाए, नहीं तो हम आपके खिलाफ कोर्ट में केस करेंगे। नमस्कार, मी ॲडव्होकेट सोनल शिवाजीराव बागड। मी एक कल्याणकर आहे। आत्ता जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास येत आहे की काही उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत। तर मी एक कल्याणकर आणि एक नागरिक म्हणून माझ्या हक्कांचं आणि जे संविधानाने मला जे हक्क दिलेत त्याचं उल्लंघन होत आहे। निवडणूक अधिकाऱ्यांना त्या रिगार्डिंग आम्ही एक पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्रामध्ये आम्ही सरळ सांगितलेलं आहे की जो एक केपेबल नागरिक आहे, जो एक केपेबल उमेदवार आहे, त्याला जनता निवडून आणते, त्याच्या हक्काचं वहन होतं, त्याच्यानंतर तो देशासाठी, समाजासाठी, एरियामधल्या लोकांसाठी चांगलं काम करतो। जर बिनविरोध असेच जे एलिजिबल पण नाही आहेत ते लोक जर निवडून येतील तर आपल्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांसाठी हे खूप धोक्याचं आहे। हे लोकशाहीचं राज्य आहे आणि ते लोकशाहीचाच विजय झाला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे। आणि मी कल्याणकर म्हणून लढत आहे आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट चिराग व्यास, ॲडव्होकेट संजय मिश्रा आणि ॲडव्होकेट वीणा त्रिपाठी मॅडम या सर्वांचा सपोर्ट आहे। जय हिंद। मी ॲडव्होकेट संजय मिश्रा, कल्याण पूर्वेत राहणारा। आपल्या कल्याण इलेक्शन लागलेलं आहे, नगरसेवकीचं सर्वांना माहिती आहे। त्या अनुषंगाने मला असा माहिती आहे की काहीच नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत। या अनुषंगाने की जे कायदा आहे किंवा जे संविधान आहे त्याचा उल्लंघन होत आहे, म्हणून आम्ही माननीय निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। त्या पत्रव्यवहारामध्ये असं त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे की जे बिनविरोध निवडून येत आहेत त्यांच्यामध्ये आणि नोटा जे पर्याय आहे त्यामध्ये इलेक्शन घेण्यात यावं। कारण एवढंच आहे की जे आम जनता आहे किंवा मी एक नागरिक असल्यानं मला जे मत द्यायचा अधिकार आहे, म्हणजे ते माझं मत त्यांना देता येत नाही किंवा मला माझ्या मता अधिकार वापरता येत नाही। याचा अर्थ सरळ आहे की सरकार एक ठिकाणी असं म्हणते की लोकांना जागृत करा मत देण्यासाठी, आणि दुसऱ्या साईड असं चालू आहे की म्हणजे आम्हाला मतच द्यायचं नाही। त्या अनुषंगाने आम्ही माननीय निवडणूक अधिकारीला विनंती केलेली आहे की त्यांनी कायद्याचा बाब घेऊन त्याचं पालन करण्यात यावा। नाही केलं तर काय करणार? हां, जर आम्ही दिलेल्या मुदतीमध्ये त्याने कारवाई नाही केली, शेवटी नाईलाजाने आम्हाला त्यांच्या विरोधात मान्य न्यायालयात दाद घ्यावा लागेल आणि त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू।